सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. ऊसतोड मजुरांनी निर्भयपणे मतदान करण्याचे माजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील यांनी आवाहन केले असून ऊसतोड मुकादम दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. मात्र यास बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. तर कारखाना सुरू न होताच अनेक मजुरांचे स्थलांतरण केले आहे. गोपीचंद पडळकर यांना पराभूत करण्यासाठी हे षडयंत्र असून सर्व ऊसतोड मजुरांनी गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ते काय म्हणाले पुढे पाहूया. ऊसतोडी मजूर कामगार असतील, जे बाहेरगावी असतील, त्या सर्वांना माझी विनंती आपणास की परवा दिवशी आपलं मतदान आहे विधानसभेचं आणि आम्हाला बऱ्याचशा माध्यमातून ऐकायला मिळते की कुठं तर विरोध पार्टीचे लोक तिथल्या मुकदमाला मॅनेज करणं, तिथल्या मुकदमाला वेगळे काहीतरी आम्हीच दाखवणं, लोकांना न येऊ देणं. पण माझी हे जे व्हिडिओ ऐकायला आलेत, हे जे व्हिडिओ बघायला आलेत, त्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण कुठल्याही मुकदमाच्या याला भीक न घालता. काही सगळेच मुकदम सारखे नाहीत, काही चांगले आहेत, काही लोक, पण काही लोक कुठेतरी वेगळ्या आमिषाला बळी पडून लोकांना तिथं थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर आमची विनंती आपणास की मी तुम्हाला हात जोडून सांगतो की असला कुठलाही प्रकार करू नका. प्रत्येकाचा अधिकार आहे, तो अधिकार हा बजावला पाहिजे. आणि माझी सर्वांना विनंती खास करून ह्या जत तालुक्यातील तमाम ऊसतोडी कामगार मजूर असतील, माता भगिनी असतील, सर्वांना विनंती आहे, आपला हक्क आपण सोडू नका. कारण हे षडयंत्र झालेलं आहे. अजून कुठल्याही पद्धतीचा कारखाना सुरू नसताना सुद्धा इथून टोळ्या उचलून यायचं म्हणजे जाणून बुजून पडळकर साहेबांचं मतदान कमी झालं पाहिजे आणि पडळकर साहेब कसे हरतील यासाठी हे सगळे यंत्रणा चालू आहे. पण आपण सगळेजण सुज्ञ आहात, आपण सगळेजण विचारवंत आहात. आपल्याला माहिती आहे की आपल्याला या तालुक्यामध्ये कुणाला निवडून आणायचं आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला अशा भीक न घालता आपण परवा दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी 7:30ला मतदान चालू होतंय. आपण प्रामुख्यानं आपलं मतदान करून यायचं आहे. आणि सगळ्यात आणखी एक महत्वाची विनंती मजूर कामगारांना किंवा ऊसतोड कामगारांना की तिथं आता काय होईल, जोडपाय तर मग एक जनावरापाशी थांब, एक मतदानाला जा, असा प्रकार न करता मला वाटतं की सगळेजण तिथं मिळून आहेत. 10-12 जण एका ठिकाणी असतील तर एखादा व्यक्ती तिथं थांबू द्या आणि बाकी सगळेजण आपण 10-12 जण जेवढी जण आहेत, एक जण सगळे जनावराला पाणी पाजायला, तिथं वैरण टाकायला माणूस थांबवा आणि सगळेजण मतदान करून जावा. आपण लवकरात लवकर इथून जावा, तुम्हाला लवकरात लवकर आम्ही सोडून पाठवतो. आणि तिथला जो एक माणूस राहिलाय त्याने सुद्धा इथे येऊन मतदान करून जायचं आहे. आपलं विनंती आपल्याला की आपली हक्काची मतं आहेत ही, आणि एकही मतदान हे वंचित म्हणजे राहिलं नाही पाहिजे किंवा एकही मतदान बाजूला गेलं नाही पाहिजे, ही प्रामुख्यानं आपल्याला विनंती करतो. जे बाहेर पुणे, मुंबई किंवा इतर ज्या भागातून येणारे जे आमचे मतदार बंधू आहेत, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण उद्या तर मला होते परवा दिवशी महाराष्ट्र शासनानं सुट्टी जाहीर केली आहे. जे म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट असतील किंवा कंपनीमध्ये असतील, ह्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण आपला मतदानाचा हक्क बजावा. आणि या तालुक्यामध्ये पडळकर साहेबांना आपल्या सर्वांची गरज आहे. आपण सुज्ञ राहूया, आपण एकजूट राहूया आणि ह्या तालुक्यामध्ये आमदार पडळकर साहेबांना निवडून आणूया. आणि ह्या तालुक्याचा म्हणतो जे कारण आपण ऊसतोडीला चाललो, ही ऊसतोडी आपली कशी बंद होईल याच्याकडे आपण प्रामुख्यानं लक्ष देऊया, अशी मी जत तालुक्याच्या तमाम जत तालुक्यातील ऊसतोड मजूर असतील, बाहेर जाणारी लोक असतील, बाहेर कुठे तर मजुरीसाठी लोक असतील, पुणे, मुंबई या भागामध्ये, इतर भागामध्ये जे लोक असतील, या सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपण गांभीर्यानं घ्या आणि ही निवडणूक आपण हातात घेतलेली जनतेनं, या जनतेनं काय हातात घेण्याचं निवडणूक कशी होते हे या जत तालुक्याला दाखवून द्या.